गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? ठीक आहात ना? कोरोनामध्ये हात वगैरे नीट धुणे, मास्कचा वापर करणे, शासनाने जे नियम आपल्याला दिलेले आहेत त्याचं नीट पालन करा आणि छानपैकी आपला अभ्यास करा. काल आपण ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनचे पॅरेग्राफ पाहिलेले आहेत आणि या लेसनचा शेवटचा भाग की जो तुमच्या पार्ट 5 मध्ये आता येऊन राहिलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आज हे तुमचे पॅरेग्राफ सुरू होत आहेत पान नंबर 11 पासून विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे 4 पॅरेग्राफ. चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया. पुस्तकाच्या ओळीवर बोट लक्ष नीट ठेवा आणि पहिल्यांदा रीडिंग होईल, त्यानंतर प्रत्येक पॅरेग्राफचा आशय सांगितला जाईल आणि नंतर आपल्या ॲक्टिव्हिटीजला सुरुवात होणार आहे की ज्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेला अनुसरून असतील. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जास्त ॲक्टिव्हिटी घेऊ शकणार नाही. मग त्यानंतर विद्यार्थ्यांचे मला परत फोन आलेत की सर कमीत कमी एका लेसनवर कमीत कमी 2 तरी ॲक्टिव्हिटीज आपण घ्याव्यात. तर ठीक आहे म्हटलं, मग तुमच्या इच्छेनुसार प्रत्येक लेसनच्या 2-2 ॲक्टिव्हिटी आपण घेत चलू. चला तर आजच्या आपल्या रीडिंगला सुरुवात करूया. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. Even today, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. I was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. तर या पॅरेग्राफचा आशय असा आहे मित्रांनो की काही क्षणांसाठी त्या पिल्लाच्या आईने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल तिचे डोळे कृतज्ञता व्यक्त करत होते आणि ती बाब लेखक म्हणतो की मी आजही विसरलेलो नाही आहे. तिच्या डोळ्यातील ते भाव, तिची आभार मानण्याची ती पद्धत, या सगळ्या गोष्टी पाहून मी सुद्धा गहिवरून गेलो होतो. त्यावेळेला माझ्यासमोर दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन साऱ्या विश्वाची माता बसलेली होती. असा एक आशय या पॅरेग्राफमधून आपल्यासमोर येतो. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. She surveyed the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of violent encounter. या पॅरेग्राफचा आशय मित्रांनो असा आहे की आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन क्षणार्धात तिने स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली आणि त्या निर्दय वानराचा, ज्या वानरानं त्या पिल्लाचे लचके तोडले होते, त्याचा कानोसा घेतला की हे कुठे आहे का या ठिकाणी, आणि मग त्या हिंसक घटनेच्या ठिकाणापासून सर्वेक्षण करून तिने त्या ठिकाणाच्या विरुद्ध दिशेला झेप घेतली. हा या 2 पॅरेग्राफचा आशय आपल्या समोर आलेला आहे. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a really, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of communication, but
man and animal, that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual अंडरस्टँडिंग. काय असते मित्रांनो, की ते जे आईची आणि त्या पिल्लाची ओझरती अशी भेट आपण म्हणूया, काही काळाची ती भेट होती लेखकाची त्या पिल्लाची आणि त्या आईची. तर त्या ओझरत्या भेटीने लेखक म्हणतो की माझी अशी पक्की खात्री झाली की प्राण्यांचा एकमेकांमधील संवाद व विश्वास ह्या गोष्टी सत्य आहेत. मनाच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते. त्या आईने मला दाखवून दिले की प्राणी आणि मानव यांच्यातील संपर्काचे साधन हे फक्त अन्न नसून नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा, सामंजस्य आणि असे कितीतरी मार्ग असतात. 55 years have passed since that day. तो जो प्रसंग घडला त्या दिवसापासूनची गोष्ट सांगतायत लेखक आता, की 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. त्या गोष्टीला लेखक म्हणतात की आज कितीतरी वर्ष उलटून गेलेली आहेत, जवळपास 55 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि लेखक स्वतःही आता 70 वर्षाचे झालेले आहेत. पण त्या अविश्वसनीय भेटीची आठवण लेखकाने आपल्या मनामध्ये अतिशय प्रेमपूर्वक अशी जतन केलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपल्याला अशी जाणवते की लेखकाचं आजचं वय लेखक म्हणतात 70 वर्ष आहे आणि 55 वर्षापूर्वी ही घटना घडून गेलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला घटना घडली, ते एन्काउंटर घडलं, त्यावेळेला लेखकाचं वय किती असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आजचं रीडिंग आणि त्याचा आशय. तर पुढे आपण आता ॲक्टिव्हिटी पाहूया. मित्रांनो, पॅसेजवरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटीज क्वेश्चन 2A मध्ये आपण पहिल्यांदाही पाहिल्या होत्या पहिल्या पार्टमध्ये. तसं आजच्याही पार्टमध्ये क्वेश्चन 2A मध्ये या ॲक्टिव्हिटीज येत असतात. तर या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी घेऊया आपण. मग क्वेश्चन 2A मध्ये पहिली ॲक्टिव्हिटी कधी कधी ट्रू ऑर फॉल्स, कधी कधी ॲग्री डिसॲग्रीची विचारले जाते. या ठिकाणी आपण पहिली ॲक्टिव्हिटी घेऊया. यामध्ये
ॲग्री डिसॲग्रीमध्ये 4 विचारलेले असतात. या ठिकाणी आपण 2 घेतले. मग आता आपण आपल्या पुस्तकामध्ये पाहूया, या विधानांशी आपण ॲग्री आहोत का डिसॲग्री आहोत. तसं विधान आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं असते आणि त्याच्या पुढे ॲग्री डिसॲग्री काय जे तुम्ही असाल ते नोंदवायचं असते आणि अंडरलाईन करायची असते. तर या ठिकाणी हे जे पहिलं विधान आहे, आय फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. त्या मदर लंगूरच्या डोळ्यामध्ये ज्या काही भावना होत्या त्या लेखक या ठिकाणी म्हणतो की मी विसरून गेलो. पण लेखक आजही ती गोष्ट विसरलेले नाही आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल, डिसॲग्री. उत्तरपत्रिकेत लिहिल्यानंतर त्याला अंडरलाईन करावं लागेल. मग दुसरं विधान पाहायचं, या ठिकाणी काय दिलेलं आहे, आय वॉज ओव्हरहेल्म्ड बाय द इमोशन. बरोबर आहे. मग ते पुस्तकामध्ये देखील तसंच सांगितलेलं आहे. म्हणून याला काय लिहाल आणि याला परत अंडरलाईन करावी लागेल. मग यामध्ये दुसरा प्रश्न आणखी विचारला जातो, कंप्लीट द वेब. कंप्लीट द वेबमध्ये डिस्क्राईब द मदर लंगूर. आता जे पॅरेग्राफ तुमच्या समोर आहेत त्या पॅरेग्राफमधून तुम्हाला मदर लंगूरचं वर्णन करायचं आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे 4 पॉईंट लिहायचे असतात आणि मग ते 4 पॉईंट आपण लिहायचे, शोधायचे, पॅरेग्राफ वाचायचे आणि त्याच्यानुसार लिहायचे. या ठिकाणी आहे GRATITUDE, gratitude in her त्या मदर लंगूरच्या डोळ्यामध्ये कृतज्ञता दिसली होती लेखकाला. म्हणून त्याचं डिस्क्राईब करत असताना ग्रॅटिट्यूड इन हर आईज ही पहिली चौकट लिहिली आपण. तिने लेखकाचे आभार मानले.
त्यानंतर तिने किचनच्या छतावर उडी घेतली आणि त्या ठिकाणच्या परिसराचं सर्वेक्षण केलं. आणि चौथी बाब आपल्याला अशी लिहिता येईल या ठिकाणी, लेफ्ट अवे इन ऑपोजिट डायरेक्शन. अशा पद्धतीने आपल्याला ही वेब सोडवता येते. यानंतर मित्रांनो, याच्यावरती आपल्याला तीन नंबरची ॲक्टिव्हिटी विचारली जाते. तिसरी ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. ही ॲक्टिव्हिटी असते तुमची मॅच द सिनॉनिम्स. ही ॲक्टिव्हिटी सोडवत असताना मित्रांनो कशी सोडवायची? बऱ्याच विद्यार्थ्यांना मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं सवय असते हे असे आकडे लिहून टाकतात, काहीतरी डी सी ए बी असं करायचं नसते. तर काय करायचं, आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये सरळ सरळ त्याचं उत्तर लिहायचं. उदाहरणार्थ या ठिकाणी शब्द आहे तुमचा फॉरगेट. फॉरगेट म्हणजे विसरणे. मी याचा सिनॉनिम तुम्हाला विचारला, समानार्थी शब्द विचारला, मग फॉरगेटला इथे समानार्थी कोणता बसेल? तर तो बसतो डिसरिमेंबर. जसं रिमेंबर म्हणजे आठवणे, फॉरगेट म्हणजे विसरणे, तसं मग फॉरगेटला समानार्थी डिसरिमेंबर. या ठिकाणी उत्तर लिहित असताना तुम्हाला देखील उत्तरामध्ये असं लिहावं लागेल. या ठिकाणी लिहावं लागेल 1 चा आकडा, या ठिकाणी लिहावं लागेल फॉरगेट आणि त्याच्या पुढे त्याचं उत्तर लिहावं लागेल डिसरिमेंबर.
परत दुसरं सोडवत असताना व्हायोलंट याचं उत्तर काय बसेल या ठिकाणी? विशियस लिहायचं. परत लिहायचा या ठिकाणी तिसरा शब्द जो प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे तो ब्रीफ, BRIEF. मग ब्रीफला आता जोडी कशाची लागेल? समानार्थी शब्द कोणता होईल ब्रीफचा? ब्रीफ म्हणजे संक्षिप्त आणि शॉर्ट मध्ये म्हणजेच आखूड किंवा संक्षिप्त म्हणजे लिहायचा शॉर्ट. आणि चौथा शब्द उरला तुमचा तो लिहायचा. ट्रस्ट आता शोधण्याची गरज राहिली नाही, एक उरला तो लिहून टाकायचा बिलीफ. अशा पद्धतीनं ही ऍक्टिव्हिटी सोडवायची असते मित्रांनो. यानंतर परत चौथी ऍक्टिव्हिटी विचारली जाते प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार. ती ऍक्टिव्हिटी आपण आता पाहूया मित्रांनो. परत चौथी ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी अभ्यासावयाची आहे आजच्या पॅरेग्राफवर आलेली. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन 2A मध्ये चौथी ऍक्टिव्हिटी अशा प्रकारची असते, डू ॲज डायरेक्टेड. इथं वाक्य दिलेलं आहे, शी जम्प्ड विथ हर बेबी आणि त्याची सूचना पुढे दिलेली आहे सिंपल फ्युचर टेन्स, म्हणजे रीराईट द सेंटेन्स इन सिंपल फ्युचर टेन्स. आता हे वाक्य या ठिकाणी आलेलं आहे म्हणून आज आपण याच्या सोबत फ्युचर टेन्सचे चारही प्रकार पाहूया. या ठिकाणी तुम्हाला सूत्र मी लिहून दिलेली आहेत. सिंपल फ्युचर टेन्सचं जे सूत्र आहे ते यस प्लस शाल और विल प्लस V1 प्लस ओ. मग या पहिल्या सूत्रानुसार हे पहिलं वाक्य करून पाहण्याचा प्रयत्न करायचा. यस म्हटलं म्हणजे सब्जेक्ट कर्ता, तो आलेला आहे शी. नंतर या ठिकाणी शाल किंवा विल पैकी जे असेल ते, मग शी विल. V1 म्हटलेलं आहे म्हणजे वाक्यामध्ये जे क्रियापद तुम्हाला आलेलं आहे ते पहिल्यांदा पाहायचं. V1 आहे, V2 आहे, V3 आहे, V4 आहे. या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की ही V2 आहे. आपल्याला सूत्रामध्ये V1 वापरायचं आहे म्हणून आपण या जम्प्डचं जम्प करायचं पहिलं रूप. नंतर परत सूत्र काय सांगते की ऑब्जेक्ट त्या वाक्याचं जे आहे ते लिहा. ऑब्जेक्ट आहे. असं प्रश्नपत्रिकेत करायला सांगितलं वाक्य, आपण केलं. मग प्रत्येक वेळेस असंच वाक्य सिंपल फ्युचरमध्ये बनवा असं विचारलं जाणार नाही. कदाचित या ठिकाणची सूचना बदलून जाईल तुमची आणि सूचना असेल कदाचित की फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअस मध्ये हे वाक्य नेत असताना कसं न्यायचं? हे सूत्र आहे तुमच्या समोर, आता तुमच्या समोर आहे, परीक्षेमध्ये तुमच्या समोर राहणार नाही. म्हणजे काय करावं लागेल, मार्चमध्ये जेव्हा तुमची परीक्षा येईल तोपर्यंत हे सूत्र तुम्हाला घाटून ठेवावे लागतील, पाठ करून ठेवावे लागतील किंवा याचा वेळोवेळी सराव करून करून हे आत्मसात करून घ्यावे लागतील. पाठांतरापेक्षा आत्मसात केलेलं कधीही चांगलं. होतील तोपर्यंत तुमचे आत्मसात. मग परत
शी शॅल बी किंवा विल बी. शी विल बी या ठिकाणी V4 विचारलेलं आहे, म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप विचारलेलं आहे. या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप आहे. या ठिकाणी क्रियापदाचं तुम्ही पहिलं रूप पाहिलेलं आहे आणि पहिल्या रूपाला ING लावलं म्हणजे त्याचं V4 होते. मग काय होईल? शी विल बी जम्पिंग. परत ओ ऑब्जेक्ट. मग मित्रांनो परत पाहायचं, या ठिकाणची सूचना बदलली आणि या ठिकाणी आली सूचना फ्युचर कंटिन्युअसच्या ऐवजी फ्युचर परफेक्ट वापरा. Rewrite the sentence in future perfect. मग फ्युचर परफेक्टचं सूत्र यस प्लस शॅल हॅव किंवा विल हॅव प्लस V3 प्लस ओ बसवायचं सूत्रामध्ये. शी विल हॅव क्रियापदाचं तिसरं रूप विचारलेलं आहे. मग जम्प जम्प्ड जम्प्ड अशी रूप होतात त्याचे, म्हणून या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप शी विल हॅव जम्प्ड. नंतर ओ म्हणजेच वाक्यातील कर्म किंवा ऑब्जेक्ट. इथे फुल स्टॉप द्यायचा, याला संपलं तुमचं वाक्य. आणि परत आता हेच वाक्य जर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये बसवायचं असेल किंवा तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या वाक्याला अशा प्रकारची सूचनाच दिली त्यांनी की रीराईट द सेंटेन्स इनटू फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग कसं बसेल हे वाक्य? यस मीन्स करता. लागलं तर सूत्र परत एकदा वाचून घ्या. यस प्लस शॅल हॅव बीन और विल हॅव बीन प्लस V4 प्लस ओ. V4 काइज jumping with her baby. अशा पद्धतीने आपल्याला टेन्सचा बदल करायला सांगितला तर तो टेन्सचा बदल करता येईल. परत प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानंच पुढे चालायचं असलं तर या ठिकाणी तुम्हाला जसा A4 झाल्यानंतर A5 प्रश्न विचारला जातो आणि या A5 मध्ये असतो तुमच्या पर्सनल रिस्पॉन्स. साधारणतः तुम्हाला जे कोणते पॅरेग्राफ दिलेले असतात त्या पॅरेग्राफवर तुमचं आकलन किती झालेलं असेल त्या आकलनाला अनुसरून तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो की ज्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या आकलन क्षमतेनुसार सोडवावं लागतं. अशी उत्तरं सहसा
पॅरेग्राफमध्ये मिळत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला, विच इज युअर पेट ॲनिमल. आणि पुढे विचारलं व्हाय. तुमचा आवडता प्राणी कोणता? मग तुमच्या मनानं त्याची उत्तर वेगवेगळी येतील. कोणी म्हणेल माय पेट ॲनिमल इज काऊ. व्हाय? बिकॉज इट गिव्ज मी मिल्क. दुसऱ्याचं एखाद्याचं उत्तर त्याच्यापेक्षा वेगळं येईल. माय पेट ॲनिमल इज, सांगा एखादं कोणतं जे असेल ते. हेअर, ससा. व्हाय? बिकॉज इट इज व्हाईट, सो आय लाईक इट, वगैरे वगैरे. असं वेगवेगळ्या उत्तराचा समावेश या पर्सनल रिस्पॉन्समध्ये होतो आणि म्हणून या पर्सनल रिस्पॉन्सचा सराव हा तुम्हाला स्वतः करायचा असतो. आणखी मित्रांनो, तुमच्या या लेसनमध्ये पाठीमागे ट्रान्सलेशन विचारलेलं आहे. ट्रान्सलेट द प्रोव्हर्ब इंटू इंग्लिश असं विचारलेलं आहे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असं त्याच्यामध्ये विचारलेलं असल्यामुळे मराठीमध्ये तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करायचं असते. ते कसं कराल? सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, अशा पद्धतीनं त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला करायचं असते. मग ट्रान्सलेशनचा प्रश्न तर प्रश्नपत्रिकेमध्ये अगदी शेवटचा असतो, पण त्याचा सराव देखील तुम्हाला आजपासूनच करत न्यावा लागेल. तुमच्या पुस्तकाच्या पाठीमागं काही आलेले असतील, त्याचा सराव करत राहा. आणि इतरही काही प्रोव्हर्ब तुम्हाला मिळत असतील तर त्या घ्यायच्या आणि त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज 1.2 अॅन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा लेसन संपवित आहोत. परंतु हा लेसन या ठिकाणी जरी संपलेला असेल तरीही आपल्याला या लेसनमध्ये आपण काय काय शिकलो या गोष्टीची उजळणी मात्र केल्या गेली पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, या लेसनमध्ये आपण 2 ॲक्टिव्हिटीज घेतल्या. त्या कुठल्या? तर तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याला अनुसरून जे काही प्रश्न येतात त्या ॲक्टिव्हिटीज आपण घेतल्या. सोबत अगदी सुरुवातीला एक लँग्वेज स्टडीची ॲक्टिव्हिटी देखील आपण घेतलेली आहे. त्यानंतर या ॲक्टिव्हिटी घेत असताना आपण सिनॉनिम्स, अँटॉनिम्स शिकलो. अँटॉनिम्सच्या जोड्या आपण त्या ठिकाणी लावल्या होत्या. या ठिकाणी आज आपण सिनॉनिमच्या जोड्या लावलेल्या आहेत. तसंच आपण काही ग्रॅमॅटिकलचे वाक्य शिकलो आणि ट्रान्सलेशनसुद्धा शिकलेलो आहे. काळाचे 3 प्रकार देखील आपण शिकलेलो आहे याच लेसनमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रेझेंट टेन्स शिकलो. प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार शिकलो. त्यानंतर आपण पास्ट टेन्स शिकलो. पास्ट टेन्सचे 4 प्रकार शिकलो. आणि आज लेसन आपला समाप्त होत असताना आपण फ्युचर टेन्सचे 4 प्रकार देखील या ठिकाणी शिकलेलो आहोत. तसंच आपण नाऊन कसं बनतं ते देखील शिकलो. ॲडजेक्टिव्ह कसं बनतं ते देखील शिकलो. असं भरपूर काही आपल्याला लेसनमध्ये शिकायला मिळतं. तर मित्रांनो, हे जे तुमचे व्हिडिओ आहेत याला मिस करू नका. तुम्हाला भरपूर शिकायचं मिळेल. आणि उद्याच्या व्हिडिओला, येणाऱ्या पुढच्या व्हिडिओला तुमचं टोपलीभर चंद्रप्रकाशाची कविता तुम्हाला दिलेली आहे. ती कविता आपल्याला अभ्यासावायची आहे. त्यातल्या रायमिंग स्कीम अभ्यासावायच्या आहेत. त्यातले रायमिंग वर्ड्स अभ्यासावायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये येणारे फिगर ऑफ स्पीच जे आहेत ते सुद्धा अभ्यासावायचे आहेत. त्याचबरोबर त्या कवितेवर प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याला अनुसरून जे काही प्रश्न विचारले जात असतात ती ॲक्टिव्हिटी देखील आपल्याला पुढच्या कवितेमध्ये शिकायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला लेसन आपण संपवूया. या लेसनचा अभ्यास करेपर्यंत
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला जॉईन करा. धन्यवाद.